हाय हॅलो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण बनवणार आहोत हैदराबादी चिकन. आता बघा, आपल्याला हैदराबादी चिकन करायचं आहे. त्याच्यासाठी आपण 3 कांदे तळून घेतलेत आणि त्याला थोडंसं हाताने चुरून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण त्याच्यात घालणार आहोत आलं लसणाची पेस्ट. त्याच्यानंतर कोथिंबीर. त्याच्यानंतर मीठ. त्याच्यानंतर आपण घालणार आहोत दही. दही घ्यायची आपल्याला 100 ग्राम. आता बघा, आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा, आलं लसूण, कोथिंबीर, दही, मीठ. आता बघा, आपण जे कांदा तळून घेतला होता ना, ते तेल घालायचं आहे आपल्याला 2 चमचे. पण अर्धा किलो चिकन घेतलं आहे, 100 ग्रॅम दही घेतली आहे, 3 कांदे घेतले तळून घेतले, आलं लसणाची पेस्ट टाकली, कोथिंबीर. आपण आता हे आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे मुरत. आता बघा, आपण चिकन ठेवलं आहे मुरायला अर्धा तास. तोपर्यंत आपण काय करणार आहेत, मसाले भाजून घेणार आहेत. आपण मसाला तयार करणार आहेत. त्याच्यासाठी आपण जिरं घ्यायचं अर्धा चमचा, धने घ्यायचे अर्धा चमचा, दालचिनी घ्यायची, लवंगा घ्यायचे 4-5, एक स्टार फूल घ्यायचं, 4-5 मिऱ्या घ्यायच्या, हिरवी विलायची घ्यायची, वेलदोडा आणि मोठी विलायची, आणि आपण 2 मिरच्या घेतल्या बेडगी मिरच्या. एवढं भाजून घ्यायचं, परतून घ्यायचं आणि बारीक करून घ्यायचं. बघा, आपण जे कांदा तळून घेतला होता ना, ते तेल आपल्याला घालायचं आहे. त्याच्यात फोडणीसाठी 1 मोठी विलायची आणि तेजपान, बारीक चिरून घेतलेला कांदा. आता कांदा परतोस तर आपल्याला आहे ना, तो मसाला भाजून घेतला होता ना आपण, तो थोडासा जाडसर कुटून घ्यायचा आहे. आता बघा, आपला कांदा लालसर झालेला आहे, कांदा परतून झालेला आहे. आता गॅस मिडियम करायचा, म्हणजे कमी करायचा, आणि त्याच्यात आता आपण 1 चमचा हळद, 2 चमचे धना पावडर आणि 1 चमचा मोठा काश्मीरी लाल पावडर टाकणार आहे. चटणी पावडर परतून घ्यायचं. आपण जे चिकन मुरवायला ठेवलं होतं ते आता आपण त्याच्यात घालणार आहोत. आता आपल्याला आहे ना, आपल्याला 5 मिनिटं याला चांगलं भाजून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे चांगलं. आता आपण चिकनमध्ये पण मीठ घातलं होतं, आता थोडंच घालायचं चवीपुरतं. आता बघा, आपण 5 मिनिटं यायला आहे ना परतून घेतलं. हे बघा, परतल्यावर किती भारी दिसते बघा, लेग पीस. आता आपण याच्यात घालणार आहोत मसाला. कुठला मसाला? आपण जो भाजून घेतला होता आणि जाड जाड कुटून घेतला होता तो मसाला घालणार आहोत, 1 चमचा. त्याच्यानंतर आपण 3 हिरवी मिरच्या घेतले. त्याच्यानंतर आपण कोथिंबीर घेतली. आता बघा, आपण चांगलं परतून घेतले.
10-12 मिनटं परतून घेतले चांगलं. हिरवी मिरची घातली आहे, मसाला घातला आहे परत वरून. आता आपण त्याच्यात थोडं गरम पाणी घालणार आहोत. गरम पाणी आपल्या आवडीनुसार घालायचं, अर्धा ग्लास किंवा 1 ग्लास आपल्याला जसं लागेल तसं घालायचं. आता बघा, आता मी याच्यात 1 ग्लास पाणी घातले गरम. असं चांगलं हलवून घ्यायचं सगळीकडून आणि आता याला 10 मिनटं शिजू द्यायचं आहे. आता बघा आपले हे झाले तयार. बघा आता आपलं झालं आहे हैदराबादी चिकन तयार. आपण ना त्याला कुकरमध्ये पण शिजवू शकतो, 1 शिट्टी घ्यायची कुकरमध्ये, पण मी आता कढईमध्येच केलेली आहे. कढईमध्ये पण छान होती. आता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि करून बघा, खूप छान लागते.